तिवसा शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला असून यात कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे। यावर तिवसा नगरपंचायतीने प्रभावीपणे उपाययोजना करण्याची गरज आहे, परंतु नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे। लवकरात लवकर तिवसा शहर डेंग्यू मुक्त करण्यात यावे, पाणी स्थळाची व पाण्याच्या टाकीची संपूर्ण साफसफाई करण्यात यावी, प्रत्येक प्रभागात दररोज घरोघरी डेंग्यू निर्मूलन फवारणी करावी, शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा, गटारे नदी नाल्यांची साफसफाई करून त्यावर फवारणी करण्यात यावी, शहरात ठिकठिकाणी साचलेले पाण्याचे डबके बुजवण्यात यावे, पिंगळाई नदी काठावरील गाळ काढण्यात यावा व वाढलेले गवत काढण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन तिवसा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरपंचायत मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी सुटे यांना देण्यात येऊन त्याविषयी चर्चा करण्यात आली। तसेच नगरपंचायत प्रशासनाला जागे करण्याकरिता नगरपंचायत समोर मेणबत्ती पेटवा आंदोलनही करण्यात आले। यावेळी भाजपचे शंतनू देशमुख, मिलिंद देशमुख, शेखर नंदनवार, मोहन वानखडे, प्रशांत डहाके, निलेश खिडके, राहुल अंबुलकर, डॉक्टर संजय गोंडसे, डॉक्टर लीलाधर कराडे, प्रवीण चौधरी, सूरज वानखडे, अंकुश ठाकरे, अतुल भरडे आदी उपस्थित होते। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।